म्हणजे कर्म अधिक भाव बरोबर भक्ती. नुसता भाव भक्ती ठरू शकत नाही, नुसतं कर्मही भक्ती ठरू शकत नाही. देखो एक उदाहरण. दोन म्हातारे आपल्या गावामध्ये कायम पाराव बसायचे. दोन म्हातारे बर का, पण लक्षात घ्या कोणते होते ते. एक जन्मता आंधळा आणि एक जन्मता पांगळा. जन्मल्यापासून त्याने गावच पाहिलं नाही तो जन्मता आंधळा, आणि जन्मापासून तो गावामध्ये फिरकलंच नाही तो जन्मता पांगळा. मग त्या मंदिराच्या बाहेर त्या ओट्यावर दोघ जण दिवसभर बसून राहायचे. मग तो आंधळा म्हणायचा, का रे पांगळ्या, अरे जन्मल्यापासून आपण या ओट्यावर बसतो, आपल्याला गाव पाहायला फिरायला मिळालं नाही. आंधळा म्हणतो मला तर दिसतच नाही, मला कुठं फिरता येतं. पांगळा म्हणतो मला पाय नाही, मलाही कुठं फिरता येतं. आयुष्य असं निघून गेलं, परंतु शहापूर अजून काही फिरलो. टाळ्या वाजवण्यासारखं काहीच नाही. पुढं ऐका. म्हटलं का रे, आयुष्य निघून गेलं पण शहापूर फिरता नाही आलं. पण एक केलं तर. आंधळा काय म्हटला, मला डोळे नाही पण मला पाय चांगले. पांगळा म्हटला मला डोळे आहेत पण पाय नाही. लक्षात येतंय ना. मग आंधळ्याच्या खांद्यावर बसलं पांगळ. लक्षात घ्या बर का, खांद्यावर कोण कोणाच्या बसलं. आंधळ्याला पाय आहेत पण डोळे नाही, पांगळ्याला पाय नाही पण डोळे आहेत. मग तो पांगळा आंधळ्याच्या खांद्यावर बसला, नुसतं शहापूर फिरला. शहापूर नाही, नगरलाही गरका मारून आले ते घरी. हे का घडलं, एकटा पांगळाही फिरू शकत नाही आणि एकटा आंधळाही फिरू शकत नाही. ज्या वेळेला हे दोघं एकत्र येतील त्यावेळेला तसं नुसता भाव कामाचा नाही, कर्मही पाहिजे. नुसतं कर्मही नको, भाव त्याला जोडलेला पाहिजे.